नमस्कार, मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनगे, श्रायत्री ज्योतिष कार्यालय नाशिक येथून आज आपल्याशी संवाद साधत आहे. तसेच सुंदर असा उपाय बघणार आहोत, आयुष्य बदलणारा. व्हिडिओची सुरुवात करताना प्रथम गणरायास वंदन करू, तसे दत्त महाराजांना नमन करू, नक्षत्र पंचांग देवतांना वंदन करू. आज आपण आपलं दैनिक पंचांग बघूया. आजचं दैनिक पंचांग आहे श्री शालिवाहन शक 1947 विश्वासू नाम संवत्सर विक्रम संवत 2081-82. तसेच उत्तरायण चालू असून शिशिर ऋतू पौष मास शुक्ल पक्ष चालू असून आज दशमी 7:52 आहे. तसं एकादशी 29:01 सुरू होत आहे. त्याचबरोबर आजचा वार मंगळवार असून आजची इंग्रजी दिनांक 30/12/2025 आहे. आज भरणी हे शुक्राचं नक्षत्र असून आज योग सिद्ध आहे. आज दिवाकरण हे गर असून रात्रोकरण 18:54 त्यानंतर विष्टीकरण 29:01 आहे. आज चंद्र हा मेष राशीमध्ये आहे. तर आज सरते शेवटी नेमकी प्रत्येकाचं राशी भविष्य काय काय सांगतंय. तर इयर एंड आज क्लीनअप डे आहे का? आज तुम्हाला युनिव्हर्स काय सांगते? जे ओझं आहे ते आज सोडणार आहात की आज नवीन उंची गाठण्यासाठी किंवा काही ध्येय गाठण्यासाठी काही नवीन संकल्प करणार आहात? तर आजचा जो काही क्लोजर डे आहे की आज काही फायनल वॉर्निंग आहे. तर चंद्र नेमकी प्रत्येक राशीला काय काय सांगतोय ते आज आपण बघूया. तर प्रथम सुरुवात करूया मेष राशीपासून. तर मेष राशीचा सुरुवात करताना मेष राशीला आज आतून जबरदस्त ड्राईव्ह जाणवणार आहे. जे अडकलेले होते त्यांच्यावर आज फायनल ऍक्शन घेण्याचा आजचा दिवस आहे. करेज, इनिशिएटिव्ह, क्लिअर डायरेक्शन हे त्यांच्यासाठी आज खूप चांगलं काम करणार आहे. रागातून निर्णय घेतला तर आज त्यांच्यासाठी नुकसानकारक होणार आहे. त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना थोडासा शांतपणे आणि काम आणि कूल माइंडने तो नक्की घ्या. करिअरमध्ये काही बोल्ड मूव्ह जर तुम्ही आज घेतला तर त्या तुम्हाला फायदेशीर ठरणार आहेत. लव्ह लाईफचा विचार केला तर थोडासा इगो जो तुमचा स्वभाव आहे तो थोडा तुम्ही टाळला पाहिजे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज तुमची एनर्जी हाय असणार आहे. ऍक्ट स्मार्ट नॉट अँग्री या उक्तीतनं तुम्ही आज तुमचा दिवस व्यतीत करा. त्याचबरोबर वृषभ राशीचा विचार केला तर आज स्थिरतेची खरी किंमत तुम्हाला कळणार आहे. त्याचबरोबर घर, पैसा, नातं या सगळ्यांचा बॅलन्स कसा सांभाळता येईल या दृष्टिकोनातून आजचा दिवस तुम्ही विचार करा. फायनान्शियल सेफ्टी, इमोशनल कम्फर्ट हे आज तुमच्यासाठी खूप चांगलं काम करणार आहेत. तसेच बदल टाळल्यास पुढील अडचण तयार होऊ शकते. तर काहीतरी बदल तुमच्या आयुष्यात घडू शकतो. तर तो बदल मात्र ऍक्सेप्ट करा आणि पुढे चला. रिलेशनशिप मध्ये थोडा विश्वास आज दृढ होण्याचे चान्सेस आहेत. पती पत्नींमधील लव्ह लाईफ मधले रिलेशन आज विश्वास दृढ होऊ शकतो. कामामध्ये थोडासा संयम ठेवा. अति आक्रमकपणे काम करायला जाऊ नका. आरोग्य तुमचं ठीक असणार आहे. स्टॅबिलिटी इज पॉवर या उक्तीप्रमाणे आज तुम्ही तुमचा दिवस व्यतीत करा. मिथुन राशीचा विचार केला तर आज तुमचा मेंदू फुल स्पीड मध्ये काम करणार आहे. तर एक कन्व्हर्सेशन आज तुमचं भवितव्य बदलू शकेल. एक मीटिंग, एक कन्व्हर्सेशन, एक टेलिकॉन मीटिंग असेल किंवा झूम मीटिंग असेल, तुमचं आज काही ना काहीतरी योग्य असं तुम्हाला भवितव्यासाठी दिशा देऊ शकतं. कम्युनिकेशन मीन्स न्यू आयडिया ह्या गोष्टी तुम्हाला आज छान काही मदत करू शकता दिवसभरात. पण अतिविचाराने आज तुमचा गोंधळ होऊ नये ह्याकडे मात्र तुम्ही नक्की काळजीने विचार करा. लव्ह लाईफ मध्ये आज तुम्ही रिलेशनशिप मध्ये तुम्ही थोडासा स्पष्ट बोला. काही गोष्टी या स्पष्ट बोलल्या ती चांगलं असतं. आर्थिक दृष्टिकोनातून आज तुम्हाला छोटासा फायदा होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून थोडीशी रेस्ट ही तुम्हाला आज गरजेची आहे. तर थोडा आराम तुम्ही करा. थिंक क्लिअर, स्पीक क्लिअर. सो विचार क्लिअर करा आणि बोलाय स्पष्ट. सो कर्क राशीचा विचार केला तर आज मनातून काहीतरी सोडावं लागणार आहे. तर ते काय सोडायचं हे प्रत्येकाला अंतर्मनामध्ये माहिती आहे. कारण कर्क राशीच्या लोकांच्या मनामध्ये बराचसा गुंता असतो. तर काहीतरी सोडावं लागणार आहे. तर ती गोष्ट भावनिक जे ओझं आहे ते तुम्ही सोडा. थोडी हलकं व्हा मनातनं. इमोशनल रिलीज आणि फॅमिली बॉन्ड्स हे तुम्हाला आज खूप चांगलं काम करून देणार आहे. पण सेन्सिटिव्हिटी जो तुमचा गुणधर्म आहे तो जर जास्त झाला तर त्याचा त्रास तुम्हाला निश्चित होणार आहे. इकॉनॉमिकली तुम्ही स्टेबल असणार आहे. रिलेशनशिप हर्ट टू हर्ट तुम्ही आज टॉक करा. एकमेक पती पत्नी असाल, काही प्रेमी युगुल असाल तर समोरासमोर एक चांगला सुसंवाद साधा. मन शांत ठेवा हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही निश्चित हे घ्या. लेट गो टू ग्रो या उक्तीप्रमाणे आज तुम्ही तुमचा दिवस व्यतीत करा. सिंह राशीचा विचार केला तर आज तुमचा आत्मविश्वास लोकांना इन्स्पायर करणारा आहे. पण इगो सांभाळा. आज रेकॉग्निशन, लिडरशिप हे लोकांना ह्या दोन गुण लोक तुमचे भारावून जाणार आहेत. पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे कदाचित तुमच्याबद्दल लोकांचे मतभेद होऊ शकतात. लव्ह लाईफ मध्ये अटेन्शन जास्त होऊ शकतं. आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर खर्चावर थोडंसं लक्ष ठेवा. आरोग्य तुमचं आज उत्तम असणार आहे. लीड विथ हार्ट.
या उक्तीप्रमाणे आज तुम्ही तुमचा दिवस व्यतीत करा. कन्या राशीचा विचार केला तर प्लॅनिंग आणि क्लोजरचा आजचा दिवस आहे. इनकम्प्लीट जी कामं राहिलेली आहेत ती आज तुम्ही पूर्ण करा. प्रोडक्टिव्हिटी आणि मेंटल क्लॅरिटी ह्या दोन गोष्टीमुळे आज तुमचा दिवस अतिशय छान जाणार आहे. पण परफेक्शनिझममुळे कदाचित तुमच्यावर थोडासा ताण देखील येऊ शकतो. तर आर्थिक मॅनेजमेंट करताना सुद्धा तुम्हाला तुमची थोडीशी आज तारांबळ उडू शकते, तर त्याकडे सुद्धा थोडंसं तुम्ही लक्ष द्या. लव्ह लाईफचा विचार केला तर ती थोडी स्टेबल आहे आजच्या दिवसाकरता. आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे रुटीन आहे ते तुम्ही आज फॉलो करा. फिनिश स्ट्रॉंग या उक्तीप्रमाणे आजचा दिवस तुम्ही कन्या राशीने व्यतीत करा. तुळ राशीचा विचार केला तर आज निर्णय टाळू नका. एक चॉईस भविष्य तुमचं ठरवणार आहे. पॉझिटिव्ह गोष्ट तुम्ही आता बॅलन्स, सपोर्ट फ्रॉम अदर्स ह्या ज्या दोन गोष्टी आहे ह्या तुम्हाला आजचा दिवस खूप छान करणार आहे. पण कन्फ्युजनमुळे तुमचं आज नुकसान होऊ शकतं. त्यामुळे जो निर्णय घ्याल किंवा जो दुसऱ्याकडनं मत घ्याल त्यावर किमान तुम्ही ठाम राहा आणि ती कृती तुम्ही परिपूर्ण करा किंवा तो निर्णय पूर्णत्वाकडे न्या. त्याचबरोबर लव्ह लाईफ मध्ये तुमच्या हार्मनी राहणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर खर्च नियंत्रणात ठेवा. अवास्तव खर्च टाळा. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मेंटल रिलॅक्सेशन आज गरजेचं आहे. ध्यान, धारणा, मेडिटेशन जे काय तुम्हाला येत असेल ते नक्की करा. किंवा एखाद्या शांत ठिकाणी फिरायला जा, एखाद्या मंदिराला भेट द्या. त्याने तुमचं आरोग्य ठीक राहील. चूज विथ कॉन्फिडन्स या उक्तीप्रमाणे तुम्ही आजचा दिवस व्यतीत करा. वृश्चिक राशीसाठी जर विचार केला तर आज आतल्या शक्तीची तुम्हाला जाणीव होणार आहे. गुप्त गोष्टी उघड होऊ शकतात. स्ट्रॅटेजिक ग्रोथ आणि इन्साइट या दोन गोष्टी तुम्हाला आज फायदा देऊन जातील. पण संशयामुळे नातं बिघडू शकतं, तर त्या गोष्टीकडे तुम्ही थोडंसं लक्ष द्या. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर थोडीशी काळजी घ्या. थोडासा काही त्रास वाटला तर निश्चित तुम्ही डॉक्टरांना भेटा. आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर अर्थकारण थोडं तुमचं आज सुरक्षित आहे. लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिपचा विचार केला तर थोडंसं इंटेन्सिटी आज त्याच्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे. पॉवर लाईज इन कंट्रोल. सो या उक्तीनुसार तुम्ही आजचा दिवस व्यतीत करा. धनुराशीचा विचार केला तर आज भविष्याचं विजन क्लिअर करा. पण आज तुमचा जो प्रेझेंट आहे म्हणजे जो वर्तमान आहे तो खूप महत्वाचा आहे. तुम्ही मागचा किंवा खूप पुढचा विचार न करता जो आजचा विचार आहे त्या गोष्टीवर तुम्ही फोकस जास्त करा. ऑप्टिमिझम आणि लर्निंग या दोन गोष्टीकडे तुम्ही आज लक्ष द्या. आणि रियालिटी इग्नोर केली तर आज तुम्हाला नुकसान होण्याचे चान्सेस जास्त आहेत. आर्थिक दृष्टिकोनात आज तुमची थोडी सुधारणा होऊ शकते. रिलेशनशिप मध्ये ऑनेस्ट टॉक तुम्हाला फायदा देऊ शकतं. आरोग्य तुमचं एनर्जेटिक असणार आहे. प्लॅन टुमॉरो, ऍक्ट टुडे. आज ऍक्ट करा आणि प्लॅन टुमॉरो करा. उद्यासाठीचा प्लॅन करा. मकर राशीचा विचार केला तर आज मेहनतीचा जो काही रिपोर्ट कार्ड आहे तो तुम्हाला नक्की मिळणार आहे. अथॉरिटी तुमच्याकडे पाहणार आहे की नक्की तुम्ही काय काम केलेलं आहे. करिअर ग्रोथ आणि रिस्पेक्ट या दोन गोष्टी आज तुम्हाला चांगलं फळ देऊन जाणार आहे. पण ओव्हरवर्कमुळे आज तुम्हाला थोडासा थकवा जाणवणार आहे. आरोग्य तुमचं थोडंसं खराब असणार आहे. त्यामुळे थोडीशी रेस्ट घ्या. मनी तुमचा सेफ असणार आहे. आज तुम्हाला फॅमिली सपोर्ट पण मिळणार आहे. डिसिप्लिन पेज या उक्तीप्रमाणे आज तुमचा दिवस तुम्ही व्यतीत करा. आज वेगळा कुंभ राशीसाठी विचार केला तर आज वेगळा विचार लोकांना आवडणार आहे. सोशल सर्कल आज तुमचं ऍक्टिव्ह होणार आहे. इनोव्हेशन, न्यू कनेक्शन हे तुम्हाला आज काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी घेऊन देणार आहे. पण इमोशनल डिस्टन्स आणि गैरसमज ह्या दोन गोष्टी तुम्ही निश्चित टाळा. आर्थिक दृष्टिकोनातून न्यू आयडियाज या तुम्हाला फायदा देणार आहेत. रिलेशनशिप मध्ये फ्रेंडली वाईब्स आज तुमच्या राहणार आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातून थोडा बॅलन्स तुम्ही आज ठेवा. बी डिफरंट, स्टे कनेक्टेड या उक्तीने आज तुम्ही तुमचा दिवस व्यतीत करा. मीन राशीचा विचार केला तर आज अंतर्मुखता वाढेल तुमची. आज तुमचा जो इनर व्हॉइस आहे त्याचा तुम्ही नक्की ऐका. क्रिएटिव्हिटी, स्पिरिच्युअल पीस या गोष्टी आज तुम्हाला फायदा देऊन जाणार आहे. तर रियालिटी पासून दूर जाणं टाळा. बाकी आर्थिक दृष्टिकोनातून तुम्ही स्टेबल असणार आहेत. रिलेशनशिप मध्ये तुम्हाला एक इमोशनल सपोर्टची आवश्यकता भासणार आहे, तर तो तुम्हाला निश्चित मिळणार आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ग्राउंडिंग आवश्यक आहे, तर थोडंसं योगा किंवा या व्यायाम ह्या गोष्टीकडे थोडं लक्ष द्या आणि त्या गोष्टी करा. लिसन टू युअर सोल या उक्तीप्रमाणे आजचा दिवस तुम्ही निश्चित व्यतीत करा. आता हे झालं प्रत्येक राशीचं आजचं दैनिक भविष्य. त्यानंतर आपण बघूया शुभमुहूर्त. शुभमुहूर्त बघताना पहिला आहे चरमुहूर्त. तो आहे 9:49 ते 11:09. त्यानंतर लाभ मुहूर्त 11:09 ते 12:30. त्यानंतर अमृत मुहूर्त 12:30 ते 13:50. त्यानंतर शुभ मुहूर्त 15:10 ते 16:30 पर्यंत.
त्यानंतर राहू काळ आहे दुपारी 3 ते 4:30. शुभ मुहूर्तावर शुभकर्म करावीत, राहू काळात शुभकर्म टाळावीत. आजचा शुभ अंक आहे 4, 5 आणि 9. आजचा शुभ रंग आहे पांढरा, लाल आणि केशरी. आजचा शुभरत्न आहे स्फटिक, ओपल आणि डायमंड आणि प्रवाळ. पण कुंडलीचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठल्याही रत्न धारण करू नका. प्रत्येकाला वेगवेगळ्या कॅरेट आणि वेगवेगळे औषध गुणधर्म असणारे रत्न द्यावे लागतात. कदाचित कधी कधी ते त्रासदायक देखील ठरू शकतात. तर पहिले मार्गदर्शन घ्या आणि त्यानुसार रत्न धारण करा. तर आज जन्माला आलेलं बाळ हे कसं असेल तर ते अतिशय आकर्षक व्यक्तिमत्व असलेलं, उच्च प्रतीच्या वस्तू वापरण्याची इच्छा असणार, म्हणजे लॅविश थिंग्स वापरण्याची किंवा लॅविश वस्तू वापरण्याची, म्हणजे मोबाईल, सेंट, कार्स असे लॅविश गोष्टी वापरण्याची इच्छा असणार किंवा आवड असणार. त्याचबरोबर धाडसी, पराक्रमी असं असणार आहे. आता बहुतेक जे आमचे व्ह्युअर्स आहेत ते वाट बघताय की नेमके आजचा उपाय काय आहे. तर आजचं जे अश्विनी नक्षत्र आहे, आपला जो अश्विनी नक्षत्राचा उपाय राहिला होता, तर अश्विनी नक्षत्राचा उपाय आज आपण बघणार आहोत जे केतूचं नक्षत्र आहे. तर त्याचा पहिला उपाय असा आहे की कोणत्याही आजारी व्यक्तीचे औषधाचं बिल आज जर तुम्ही कोणी भरलं, ज्याचा जन्म अश्विनी नक्षत्रावर झालाय, तर त्याचं नक्षत्र बळ चांगलं वाढतं. नंतर श्री गणपतीच्या मंदिरात जाऊन तिळाचे लाडू जर कोणी वाहिले, म्हणजे गणपतीला नैवेद्य दाखवला, तर गणपती स्वतः तर खाणार नाही, तर ते नैवेद्य तिथे दाखवला आणि जे लोक तिथे दर्शनाला आलेले आहेत त्यांना एक एक लाडू जर दिला तर तुमचं नक्षत्र बळ वाढणार आहे. तर ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचं नक्षत्र बळ वाढणार आहे. तर हे झालं आजचं आपलं दैनिक पंचांग, राशी भविष्य, त्याच पद्धतीने शुभ मुहूर्त आणि उत्तम असा तुमचा उपाय. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या पद्धतीचं मार्गदर्शन आवश्यक असेल, जसं की संतती होत नाही, विवाह होत नाही, शैक्षणिक काही अडचणी येत आहेत, वास्तूबद्दल काही समस्या आहे, नवीन घर होत नाही किंवा जे घर घेतलंय त्यामध्ये काही अडचणी वाटत दिशांसंदर्भातल्या, किंवा ते घर घेतल्यापासून बऱ्याच साऱ्या उतार आयुष्यामध्ये घडायला सुरू झालेल्या, काही निगेटिव्ह गोष्टी घडायला लागल्या आयुष्यामध्ये. न्यूमरॉलॉजिकली तुम्हाला काही गायडन्स हवा असेल किंवा मोबाईल नंबर असेल, सेव्हिंग अकाउंट नंबर पासून बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात, व्हेकल नंबर असतो, नावांमध्ये काही बदल करून पाहिजे असेल तर त्या पद्धतीने सुद्धा जे काही गायडन्स तुम्हाला आवश्यक असेल तर त्यासाठी निश्चित आमचा जो दिलेला खाली क्रमांक आहे त्यावर तुम्ही आम्हाला संपर्क साधा. तुम्हाला जे काही असेल ते सशुल्क मार्गदर्शन तुम्हाला निश्चित केलं जाईल. त्यावर ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात ते तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला ज्या काही माहिती हवी असेल त्यासाठी तुम्ही आम्हाला कमेंट करा. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.